Hello, dear students. Thursday, the 27th of August 2026. News headlines for school assembly in the form of useful sentence structures for mastering enriched English. India China discuss border issues, aim to maintain peace. भारत आणि चीन यांच्यात सीमाविषयक मुद्द्यांवर चर्चा, शांतता राखण्याचे उद्दिष्ट. टोर्नेडो hits southern France, wrecks 300 homes. दक्षिण फ्रान्समध्ये चक्रीवादळाचा तडाखा, 300 घरांचे नुकसान. India's World Cup hockey stars make emotional appeal to save Women's Hockey India League. महिलांची हॉकी इंडिया लीग वाचवण्यासाठी भारताच्या विश्वचषक हॉकीपटूंचे भावूक आवाहन. Rajasthan High Court bans junk food in school canteens near gates. राजस्थान उच्च न्यायालयाचा शाळांच्या प्रवेशद्वारांजवळील कॅन्टीन्समध्ये जंक फूडवर बंदीचा निर्णय. Government to sell onions at ₹35 per kg in Delhi. सरकार दिल्लीत ₹35 प्रति किलो दराने कांदे विकणार आहे. रक्षाबंधन ट्रेड may cross ₹30,000 crore. Confederation of All India Traders. रक्षाबंधनानिमित्त होणारी उलाढाल 30,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडू शकते. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांचा अंदाज. SBI eyes $10 billion from non-resident Indians and foreign investors. SBIची अनिवासी भारतीय आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून $10 अब्ज मिळवण्याची नजर. कतार में इन्वेस्ट $10 billion in India. कतार भारतात $10 अब्ज गुंतवणूक करू शकते. Government okays transfer to DRDO's missile technology to defense industry. सरकारने DRDOचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान संरक्षण उद्योगाकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. DRDO याचे विस्तारित रूप डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थातच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
असे होते. Bid to get smart traffic signals soon. बीडमध्ये लवकरच स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल बसवले जाणार आहेत. Poor households to get rooftop solar at low cost. गरीब कुटुंबांना कमी दरात छतावरील सौरऊर्जा यंत्रणा मिळणार. BJP appointed Salim Jahangir as Minority State General Secretary. भाजपने सलीम जहांगीर यांची अल्पसंख्याक विभागाचे राज्य सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली. थँक यू डिअर स्टुडंट्स.